नमस्कार, स्वागत आहे आपल्या शीर्षू कॉर्नरमध्ये। आज आपण मस्त अशी पावभाजी बनवणार आहे। हिवाळा म्हणलं की मस्त असं चमचमीत खाण्याची इच्छा होते, तर आज आपण अशीच मस्त चमचमीत पावभाजी बनवणार आहे। अगदी मार्केटसारखी म्हणजे स्ट्रीट स्टाईल पावभाजी आज आपण तयार करणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 मोठे बटाटे घेतलेले आहे, जवळजवळ अर्धा किलोच्या आसपास असतील। 4 मीडियम साईजचे कांदे, 3 टोमॅटो, 2 सिमला मिरची, 1 गाजर आणि 1 बीट घेतलेला आहे। बीटामुळे आपल्या भाजीला मस्त असा कलर येणार आहे। आपण खाण्याचा कृत्रिम कलर अजिबात वापरणार नाही। फ्लावर आणि इथं मी मटार घेतलेला आहे। आता आपल्याला सुरुवातीला ज्या भाज्या शिजवायच्या आहेत त्या भाज्या आपण कट करण्यासाठी घेऊया। तर इथं आपण बटाटा, बीट, गाजर, मटार आणि फ्लावर घेणार आहे शिजवून। तर मी सुरुवातीला बटाट्याची सालं काढून या पद्धतीने बारीक चिरून घेतलेला आहे। बीट आणि गाजर या पद्धतीने खिसून घ्यायचं आहे, त्यामुळे भाजी लगेच शिजली जाते, जास्त टाईम लागत नाही। इथं कुकरमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे, त्याचबरोबर 1 चमचा बटर टाकून घ्यायचं आहे। बटर थोडंसं मेल्ट झालं की आपण त्याच्यामध्ये 1 चमचा पावभाजी मसाला टाकून घेणार आहे, त्यामुळे आपली भाजी शिजताना मस्त असा फ्लेवर भाजीमध्ये उतरतो। त्यामुळे तुम्ही या पद्धतीने भाजी एकदा नक्की तयार करून बघा। आता ह्याच्यामध्ये आपण जे बारीक चिरून घेतलेले बटाटा, बीट, गाजर, फ्लावर आणि आपल्याला मटार टाकून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। भाज्या टाकल्या लगेच कुकरचं झाकण लावून घ्यायचं नाही, तर 2 मिनिटं चांगल्या आधी सुरुवातीला भाज्या परतून घ्यायच्या आहेत। आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेऊया, कारण भाजी शिजताना जर मीठ टाकलं तर व्यवस्थित अशी टेस्ट लागते, त्यामुळे तुम्ही भाजी शिजताना मीठ टाकून घ्या। 1-2 मिनिटं आपण हलवून घेऊया आणि पाणी आपल्याला एवढंच ओतायचं जेवढ्या भाज्या बुडतील इतपतच पाणी ओतायचं आहे। जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, कारण जास्त पाणी जर वापरलं तर आपल्याला नंतर भाज्या मॅश करताना त्या व्यवस्थित अशा मॅश करता येत नाहीत, त्यामुळे भाज्या बुडतील इतपतच पाणी ओतून घ्यायचं आहे। आणि इथं आपण 2 कुकरच्या शिट्ट्या करून घेणार आहे, कारण आपण सर्व भाज्या ह्या बारीक खिसून घेतलेल्या आहेत आणि चिरून घेतलेल्या आहेत, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही। कुकरच्या तिथे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपण कुकर उतरून भाजीला फोडणी देऊया। तर भाजीला फोडणी देण्यासाठी इथे 1 मोठी कढई घेतलेली आहे। भांडं तुम्ही शक्यतो पसरटच घ्या, पसरट भांडं घेतलं तर भाजी मॅश करताना आपल्याला व्यवस्थित अशी मॅश करता येईल। आता कढईमध्ये 1 चमचा तेल आणि 2 चमचे बटर घेतलेला आहे। बटर आपल्याला थोडंसं मेल्ट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त जिऱ्याची फोडणी द्यायचं, दुसरं आपल्याला काहीही टाकायचं नाही। तर इथं मी 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि जिरं आपल्याला चांगलं तडतडून द्यायचं आहे। जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे। कांदा तुम्हाला जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे, त्यामुळे भाजीला मस्त असं टेक्स्चर येतं। जर कांदा जास्त मोठा राहिला तर ते टेक्स्चर व्यवस्थित असं येत नाही, त्यामुळे कांदा आपल्याला अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे। कांद्याला आता 3 ते 4 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। जास्त गोल्डन ब्राऊन करायचं नाही, तर थोडासा पिंक कलरचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता आपण कोथिंबीर टाकूया आणि त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली सिमला मिरची पण टाकायची आहे। तर सिमला मिरची पण अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे आणि फोडणीमध्ये टाकायची आहे। तुम्ही शक्यतो सिमला मिरच्या शिजवू नका, अशी फोडणीमध्ये बारीक करून टाका, म्हणजे मस्त असा फ्लेवर येतो आणि तुम्ही भाज्या जेवढ्या चांगल्या परतल तेवढा मस्त अशी भाजी तयार होते। इथं मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे। आलं लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला हे 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपण टोमॅटोची प्युरी टाकून घेणार आहे। तर मी टोमॅटो बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरमधून। आता आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो टाकलं की आपल्याला ह्याच्यामध्ये लगेच मीठ टाकून घ्यायचं आहे। तर मीठ आपण सुरुवातीला पण भाजी शिजवताना टाकलेलं आहे, त्यामुळे इथं मीठ टाकताना थोडंसं कमीच टाका। टोमॅटो तर आपल्याला 1-2 मिनिटं फक्त शिजवून घ्यायचं आहे, तर टोमॅटो आपण झाकून शिजवून घेऊया, त्यामुळे व्यवस्थित असं पाणी सुटताना आपलं टोमॅटो व्यवस्थित असं शिजलं जातं। तर फक्त 2 मिनिटं मी इथं टोमॅटो हे शिजवून घेतलेलं आहे। तर बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले ॲड करूया। तर इथं मी 2 मोठे चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेला आहे, 1 चमचा पावभाजी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे।
आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही परताल तेवढं मस्त असा फ्लेवर येतो. इथं मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. तुम्ही त्याच्याऐवजी जर तुम्हाला थोडंसं तिखट हवं असेल तर अंबारी मिरची पावडरचा वापर केला तरीही चालेल. इथं कलरसाठी मी काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे. आपण खाण्याचा कलर कुठेही वापरणार नाही, त्यामुळे काश्मीरी लाल मिरची पावडर इथं वापरलेली आहे. इथं मी शिजवून घेतलेल्या भाज्या आता टाकून घ्यायच्या आहेत फोडणीमध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण भाजीमध्ये पाणी टाकताना थोडं कमीच टाकलं होतं, त्यामुळे इथं पाणी जास्त नाही. त्यामुळे आपल्याला हे भाजी आता मॅश करताना व्यवस्थित अशी मॅश करता येईल. तर इथं मॅशर घेतलेला आहे. मॅशरच्या सहाय्याने आपल्याला या पद्धतीने भाजी मॅश करून घ्यायची आहे. तर बघा अगदी सहजरित्या भाज्या व्यवस्थित अशी मॅश होते. तुम्ही जर पाणी जास्त ठेवलं तर ते पाणी आपल्याला आटवून कमी करून घ्यावं लागतं आणि नंतर भाज्या मॅश कराव्या लागतात. जर तुम्ही पाणी जास्त ठेवून जर भाज्या मॅश करायला गेलं तर त्या व्यवस्थित अशा मॅश होत नाहीत. तर बघा मस्त असं हे आपलं पावभाजी इथं तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं टेक्स्चर पण आलेलं आहे. जवळजवळ 3 ते 4 मिनटं या पद्धतीने मी मॅश करून घेतलेलं आहे. आत्ता तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी दाटसर आहे. तर आपल्याला पाव बुडवल्यानंतर तो भिजेल इतपत आपल्याला पातळ असं करून घ्यायचं आहे. जास्त दाटसर ठेवायचं नाही. तर इथं आपण पाणी ओतून घेणार आहे. जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त दाटसर पण ठेवायचं नाही. तर बघा या पद्धतीने हे आपल्याला पावभाजी तयार करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे आणि भाजी दिसायला पण अगदी सुंदर अशी झालेली आहे. आपण इथं खाण्याचा कलर अजिबात वापरलेला नाही, तरी पण अगदी मस्त कलर आलेला आहे. तर आता इथं आपली पावभाजी तयार झालेली आहे. आपण वरून थोडीशी कोथिंबीर आणि बटर टाकून घ्यायचं आहे. भाजी तयार झालेली आहे. आता आपण पाव तयार करून घेऊया. तर इथं तव्यामध्ये 1 चमचा बटर टाकून घेऊया. बटर थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि आपण तयार करून घेतलेली पावभाजी टाकून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. 2 पाव घेतलेले आहेत. आपल्याला या पद्धतीने मधून कट करून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला हे बटरमध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. आलटून पलटून व्यवस्थित असं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघा अगदी मस्त अशी टेस्ट येते या पावांना. आपण पावभाजी यामध्ये मिसळल्यामुळे तुम्ही बाहेर जरी बघितलं मार्केटमध्ये तरी पण आपल्याला या पद्धतीने पाव भाजून भेटतात, त्यामुळे मस्त अशी टेस्ट येते. तर तुम्ही पण अगदी घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी तयार करा. तर इथं आपण पावभाजी सर्व करूया. तर सोबत आपल्याला कांदा आणि लिंबू घ्यायचं आहे. तर बघा इथं अगदी मस्त अशी आपली पावभाजी खाण्यासाठी तयार झालेले आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. तुम्ही कलर पाहू शकता अगदी मस्त असा कलर आलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये कृत्रिम कलर अजिबात वापरलेला नाही, तरी पण अगदी मस्त अशी ही पावभाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्स फॉर वॉचिंग.